पच्चीस जुलाई इस वक्त मौजूद है हम करज गांव के तेलीपुरे में। श्री नाग मंदिर संस्था पे इस वक्त मौजूद है तेलीपुरे में, करज गांव में। किस तरीके से यहाँ पे जो बारी का कार्यक्रम चलता है, कितने दिन चलता है और किस तरीके से चलता है, तो उनसे बात करेंगे और देखने की कोशिश करेंगे कि किस तरीके से कार्यक्रम यहाँ पे चलता है। करज गांव का श्री नाग संस्था तेलीपुरा करज गांव, बात भी करेंगे उनसे। आज इस वक्त मौजूद है नाग मंदिर संस्था में तेलीपुरे में। हमारे साथ यहाँ के संस्थापक अध्यक्ष इस वक्त मौजूद है। काय सांगसान काका, आज जे कार्यक्रम आहे? मी नाग मंदिर सदस्य विश्वनाथ गंगारामजी नागोसे, राहणार करजगाव तेलीपुरा, वार्ड नंबर 3। ह्या मंदिर मध्ये अमावस्ये ते नागपंचमी या दिवसात 5 दिवसाचा कार्यक्रम असते। त्यानंतर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गावातून पालखीचा कार्यक्रम सोहळा दिंडी भजनाने पूर्ण गावातून साबडोळ येथे विसर्जित होते। मंदिरातून पालखी कोणत्या तारखेने आली, किती वाजता निघते इथून? या मंदिरातून पालखी 30 तारीख 30/7/2025 संध्याकाळी 6 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत गावातून पूर्णपणे मिरवणूक निघून साबडो गोविंदपूर ते साबडो नदीमध्ये विसर्जित होते। आणि याच्यामध्ये किती लोक सहभाग होतात तुमच्या पालखीमध्ये? पालखीमध्ये सहभाग आमच्या तेलीपुऱ्यातील सर्व कार्यकर्ते आणि सर्व मंडळी, तसेच समाज, म्हणजे एक समाज नाही, सर्व समाज, बहुजन समाज सर्व तयार होते। त्यामध्ये पालखीमध्ये सोहळा विसर्जित करण्यासाठी सर्वजण सोबत राहते। ही पालखी कमीत कमी 25 वर्षापासून प्रसाद नसते, पण आम्ही प्रसाद म्हणून सर्व गावाला देतो, काला म्हणून। आज जस कार्यक्रम चालतो त्याच्यानंतर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सर्व गावातून मिळून निघते। सर्व समाज, सर्व कोणी गाव, मुस्लिम गाव, हिंदू गाव, घाटीपुरा, कोणी गाव, सर्वजण सहभागी होत आहेत। काय अमावस्या